तपोवनातील झाडं तोडण्याला विरोध करता मग बकरी ईदला बकरा कापायला विरोध का करत नाही? नितेश राणेंचा थेट सवाल. शीतल तेजवानीची कोर्टात हजेरी. मुंढवा कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल मुख्य सूत्रधार. पार्थ आणि अमेडियाचा उल्लेख सुद्धा गुन्हा नोंदीत हवाच. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची मागणी. माणिकराव कोकाटे बदनामी खटल्यामध्ये हजर व्हा. रोहित पवार यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश. मतदान यंत्र ऑनलाईनही हॅक होऊ शकतं. अनिल देशमुख यांचा जावई शोध. ईव्हीएम हॅक करण्याच्या आव्हानाला पवार गटाकडून अद्याप उत्तर नाही. नाशिकमध्ये मतदार याद्यांचा घोळ आला समोर. जिवंत माणसांना केलं मृत घोषित. मृत घोषित केल्यामुळे मतदार याद्यांमधून नावं वगळली. संशय येईल असं काम करू नये. राजू शेट्टींचा निवडणूक आयोगाला सल्ला. नवीन मुंबईतल्या जमीन घोटाळा प्रकरणी यशवंत बेवलकरांना क्लीन चिट. चौकशी समितीच्या अहवालापूर्वीच नवी मुंबई पोलिसांनी काढलाय निष्कर्ष. राणीच्या बागेतला रुद्र वाघ कुठे आहे? भाजपाचा सवाल. शक्ती वाघाच्या मृत्यूनंतर रुद्र वाघ बेपत्ता झाल्यानं उपस्थित होतीये शंका. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीची लगबग झाली सुरू. निवडणूक आयुक्तांची मतदार याद्या शुद्धीकरणाबाबत बैठक. हिवाळी अधिवेशन संपल्यावर रखडलेल्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता. निवडणूक आयोगातल्या जबाबदार सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. येत्या 14 डिसेंबरला निवडणुकांच्या घोषणेची शक्यता. मतदान केंद्राबाहेर रोहिणी खडसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची गर्दी पांगवण्याच्यासाठी रोहिणी खडसे होत्या आक्रमक. परळीमध्ये शरद पवार गट झाला आक्रमक. ईव्हीएम असलेल्या ठिकाणी सुरक्षा नाही. परळी नगर परिषद कार्यालयाबाहेर पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा दावा.